हॅलो स्टुडंट, आज आपण उपयोजित लेखनमधील कथालेखन हा भाग अभ्यासणार आहोत. इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये प्रश्न 5वा यामध्ये 5 मार्कासाठी कथा विचारलेली असते. तर चला पाहूया पुढे कथालेखन कसं करायचं आहे ते. कथा म्हणजे काय आधी हे सर्वात पाहूया. एखाद्या कथेचे लेखन म्हणजेच एखादी गोष्ट तयार करून ती लिहिणे होय. एखादी घडलेली घटना किंवा प्रसंग आकर्षक रीतीने कथारूपाने सांगणे. अशी ही कथा सर्वांनाच ऐकावीशी किंवा वाचावीशी वाटते. कथेची सुरुवात वाचताक्षणी औत्सुक्यपूर्ण अशी असावी लागते. म्हणजे सुरुवातच आकर्षक झाली पाहिजे. कथेमध्ये रंजकता असावी. कल्पनेतून मांडलेले प्रसंग प्रत्यक्ष पाहत आहोत असे वाटले पाहिजे. कथा वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की ते आपल्या समोरच घडत आहे. हे प्रसंग आपण प्रत्यक्ष समोर पाहत आहोत. कथेची भाषा साधी, सोपी व सुभाषित वजा असावी. साधी भाषा असावी आणि विरामचिन्हांचा पण वापर केलेला असावा. आणि कथा कशी असावी? बोधप्रद असावी. कथालेखन हे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे प्रश्न विचारलेले असतात. जसे कथापूर्ती करणे म्हणजे सुरुवात दिलेली असेल, थोडी कथेची सुरुवात दिलेली असेल आणि पुढे ती कथा पूर्ण करायची आहे. शब्दांवरून कथालेखन जसे 3-4 शब्द दिलेले असेल, जसा ससा, कासव, शर्यत, अशा प्रकारे कमी शब्द म्हणजे शब्दावरून आपण कथालेखन करायचं आहे. तसेच मुद्द्यांवरून कथा तयार करणे. मुद्दे दिलेले असेल ते मुद्द्यांच्यानुसार कथा तयार करणे हा शेवटचा जो प्रकार आहे तो जास्त विचारलेला असतो. आणि लहान वर्गासाठी 5वी, 6वी, 7वीपर्यंत चित्रकथा पण असते. चित्र दिलेले असेल आणि ते चित्र पाहून कथा लिहायची. कथालेखन करताना पुढील मुद्दे नीट लक्षात ठेवावे. एक तर पहिला, दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. जे मुद्दे दिले आहेत त्याला आधी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचावे. कथेतून नेमके काय सांगायचे आहे ती मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी. नेमकं या कथेमध्ये काय आहे, त्याचा मुख्य विषय काय आहे तो आपण समजून घ्यायचा. कथेचे मुद्दे सामान्यपणे वर्तमान काळात असतात, पण कथा पूर्वी घडल्याने कथा लिहिताना भूतकाळ वापरावा. काय सांगितलेले आहे की तिथे जे मुद्दे दिलेले असतील ना ते वर्तमान काळात असेल, पण जेव्हा आपण कथा लिहितो तर ते भूतकाळामध्ये असावे. एखाद्या वेळेस तिथे संवाद दिलेला असतो मध्ये, तर तो वर्तमान काळ या भविष्यकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये पण असू शकतो. पण आपली कथा भूतकाळात लिहायची. म्हणजे एखादा संवाद सांगत आहे, जसं ससा म्हणाला, चल आपण शर्यत लावूया, तू लावतोस का शर्यत? ते हे अशा प्रकारे, म्हणजे हे भूतकाळात असेलच असं नाही. त्याच्यानंतर कथेचा प्रारंभ म्हणजे सुरुवात आकर्षक पद्धतीने करावी. सुरुवातच छान सुंदर आकर्षक करावी, म्हणजे ती कथा छान वाटली पाहिजे. आणि खूप साऱ्या मुलांचं असे मेसेज आलेले आहे, कमेंट्स केलेले आहे की मिस हमको हिंदी में समझाइए, हम उर्दू मीडियम के हैं या हमको मराठी बराबर से समझ में नहीं आती, तो सभी पॉइंट समझ में नहीं आते. लेकिन अगर आपको हिंदी में समझाए तो आपको जब प्रश्न का उत्तर लिखते हैं या यहाँ पर जैसे कथा लिखेंगे तो आपको हिंदी का ही याद आएगा, और जब आप लिखेंगे तो आपको मराठी के वाक्य शब्द याद ही नहीं आएंगे, तो आपको सिर्फ समझ के कुछ फ़ायदा नहीं. कथेतील जी पात्रे आहेत त्यांना नावे द्यावी. यानी अगर पॉसिबल है वो तो वहाँ पर उनको नाम भी देना चाहिए. अगर एक राजा की कहानी है, एक राजा आहे, त्याचं राजाचं नाव, त्या गावाचं नाव, त्याच्या राज्याचं नाव हे सर्व द्यायला पाहिजे. कथेचा शेवट काय करावा हे निश्चित ठरवावे. काय करायचं, जेव्हा आपण ते मुद्दे पाहिलेले आहे त्याच वेळेस आपण निश्चित करायचं की हे याचं शेवट कसं करायचं आहे. सुरुवात आपण करतो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होतं,
नदी किनारी का होतं, अशा प्रकारे सुरुवात. तशीच शेवट पण छान केला पाहिजे. ह्या आधी आपण निश्चित करायचं, शेवटी आपण शेवट कसा करणार आहोत. कथांमध्ये काही वेळा सत्यता असते तर काही वेळा त्या काल्पनिक असतात. जे कथा असती कधी कधी सत्य असेल किंवा जास्त करून तर काल्पनिक कथाच असते. समजा महात्मा गांधीजींची एखादी कथा आहे किंवा एखाद्या नेत्याची कथा आहे किंवा काही स्वातंत्र्याच्या वेळेसची कथा आहे, तर हे सत्यतावर असते, पण जास्त करून आपले काल्पनिक कथा असतात. कथेमध्ये आवश्यकतेनुसार संवादाचा वापर करावा. आणि जेव्हा आपण कथा लिहितो त्यावेळेस जर तिथे संवाद करू शकतो आपण, तर ते संवाद बरोबर लिहावेत. म्हणजे डायलॉग पण तिथे आले तर खूप छान. तसेच वाक्प्रचार, छान छान सुभाषित वगैरे लिहिले तर कथा एकदम आकर्षक बनते. यानी आपको यहाँ पर कथा का अंत भी पहले ही निश्चित कर लेना है कि हमें क्या अंत किस तरह से कथा का करेंगे. इसी तरह से अगर उसमें कोई डायलॉग आते हैं तो डायलॉग का भी यूज़ करना है, लिखना है, तो और ही ज़्यादा आकर्षक कथा बनेगी. आणि जेव्हा जिथे आपण संवाद घेऊ तिथे योग्य विरामचिन्हांचा वापर करावा. म्हणजे आई म्हणाली, ते म्हणालीच्या नंतर स्वल्पविराम येईल आणि पुढे राजू लवकर जा, तर हे डबल इन्वर्टेड कॉमामध्ये म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येईल. तो संवाद जब आएगा या डायलॉग हम लिखेंगे तब वहाँ पर विराम चिन्ह देना है. जैसे स्वल्प विराम, दुहेरी अवतरण चिन्ह, अगर प्रश्न पूछा हुआ तो प्रश्न चिन्ह, ये सब. योग्य मुद्द्यावरून परिच्छेद पाडावेत आणि त्याचे परिच्छेद पण मुद्द्यानुसार पाडावेत. यानी नया पैराग्राफ 2-3 पैराग्राफ कथा लिखना है. कथा लिहिल्यानंतर तिला योग्य ते शीर्षक द्यावे. आणि कथा जेव्हा आपण लिहितो तर सुरुवातीलाच वर त्याला योग्य नाव द्यायचं आहे. आणि ते नाव काय पूर्ण सेंटेन्स नाही द्यायचं, पूर्ण सेंटेन्समध्ये नाव नाही द्यायचं. दादा ससा आणि कासवची कथा आहे, तर तुम्ही काय काय नाव देऊ शकता त्याला? ससा आणि कासव किंवा शर्यत, अशा प्रकारे. नाव जास्त मोठं नसायला पाहिजे, फक्त शब्दांमध्ये असायला पाहिजे. आणि ते सुरुवातीलाच लिहायचं आहे, कारण तुम्ही आधी मुद्दे वाचता त्यावेळेसच योग्य त्याचं शीर्षक ठरवायचं आणि लिहायचं. कारण आपण जर शेवटी लिहिलं की मी पूर्ण कथा लिहील मग मला लक्षात येईल की काय चांगलं नाव असेल, तर आपण एखाद्या वेळेस विसरतो नाव लिहिणं आणि ते मार्क्स जातात, त्याला मार्क्स आहेत. त्यामुळे पहिलं लक्षात ठेवायचं की कथेला नाव द्यायचं आहे. आणि बहुतेक तुम्हाला सुरुवातीला नाही जमलं तर शेवटी पण लक्षात ठेवायचं, एकदा पाहून घ्यायचं. शेवटचं आहे कथेनंतर शेवटी तात्पर्य लिहावे. आणि या कथेचं तात्पर्य लिहिणं आवश्यक आहे, त्याला मार्क्स असतात. आता आपण जसं पाहिलं की एक अशा प्रकारे प्रश्न विचारलेला असतो, खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. कथा सुरुवात करून दिलेली असेल, पुढची तुम्ही लिहायची आहे. जसं वीरसिंह हा दानशूर राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा ही सुखी होती. एक दिवस एका कोळ्याने राजासाठी उत्तम मासे आणले. राजवाड्याच्या दरवाजापाशी पहारेकऱ्याने त्यास अडवले. कोळ्याने त्याची खूप विनवणी केली. शेवटी लोभी पहारेकरी म्हणाला, एका अटीवर मी तुला आत सोडेन. तुला या सुंदर ताज्या माशांबद्दल राजा चांगले मोठे बक्षीस देईल. त्यातील अर्धा वाटा तू मला दे. कोळी बिचारा काही बोलला नाही. त्याने पहारेकऱ्यांची अट मान्य केली. मासे पाहून राजा खुश झाला व म्हणाला, तुला काय बक्षीस देऊ. इथपर्यंत कथा दिलेली असेल. आता पुढची कथा तुम्ही लिहायची आहे. आता इथे पहा, इथे काही मुद्दे दिलेले आहेत. अशा प्रकारे पण कथा विचारलेली असते. मिठाईचे दुकान, गरीब मुलगा, मिठाईचा वास घेतो, मिठाईवाला पैसे मागतो, एक वकील होतो ऐकतो
खिशातली नाणी वाजवतो, मिठाईच्या वासाची किंमत, मिठाईवाला गप्प. आता इथे आपण हे सगळे मुद्दे वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की ही गोष्ट काय आहे. एक गरीब मुलाची गोष्ट आहे. आता आपण अजून मुद्दे पाहू. अशा प्रकारे जास्त करून गोष्ट विचारलेली असते. एक हट्टी राजकन्या. आता इथे टला हलंत आलेलं आहे. आमच्या मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो टाईप करण्यामध्ये, त्यामुळे इथे तो एकच शब्द आहे. वरचं पण मुद्द्यावरून तो एकच शब्द आहे, हे समजून घ्यायचं आहे तुम्ही लिहिताना. चला सुरू करूया. मुद्दे. एक हट्टी राजकन्या. न संपणारी गोष्ट सांगण्याचा हट्ट. राजाची दवंडी. राजकन्येचा हट्ट पूर्ण करणाऱ्याला अर्धे राज्य बक्षीस. अनेक लोकांचे प्रयत्न असफल. एका शेतकऱ्याचा प्रयत्न. गोष्टीची सुरुवात. एक धान्याचे कोठार. एक चिमणी आली, दाना घेऊन गेली. तेच तेच सारखे. गोष्ट पुढे सरकत नाही. राजकन्येला चूक समजते. शेतकऱ्यास अर्धे राज्य मिळणे. आणि तात्पर्य. आता ही कथा, हे जे मुद्दे आहेत याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ही कथा काय असेल. खूप सारे मुलं काय करतात, हे जे फिलिंग द ब्लँक सारखं तिथे एक एक लिहितात, त्याला काही मार्क मिळत नाही. हे काय फिलिंग द ब्लँक्स नाही. जसं एक हट्टी राजकन्या होती, न संपणारी गोष्ट सांगण्याचा हट्ट करते, राजाची दवंडी देतो, राजकन्येचा हट्ट पूर्ण करणाऱ्याला अर्धे राज्य बक्षीस मिळेल. अशा प्रकारे फक्त एक एक शब्द तिथे लिहायचा नाही. आधी हे मुद्दे समजून घ्यायचे. हे समजल्यावर आपल्या लक्षात येतं की एक हट्टी राजकन्या आहे आणि तिचा काय हट्ट असतो की न संपणारी गोष्ट, म्हणजे अशी गोष्ट सांगा मला ऐकायची आहे की जी कधीही संपणार नाही. आणि शेवटी तात्पर्य काय, तर आपण पाहूया. हे आपल्या मध्यवर्ती कल्पना लक्षात आली आणि आपल्याला गोष्टीला आकर्षक शीर्षक द्यायचं आहे. तर याच्यावरून आधी शीर्षक ठरवायचं. अगर तुमच्या लक्षात आलं तर शीर्षक लगेच देऊन टाकायचं. आधी लिहायचं आहे शीर्षक, नाहीतर काय त्या मुद्द्यावरून लक्षात आलं आपल्या याचं शीर्षक काय असेल, न संपणारी गोष्ट. किंवा इथे हे पण देऊ शकतो आपण, चतुर शेतकरी किंवा हट्टी राजकन्या. पण योग्य काय आहे तर न संपणारी गोष्ट. तिन्हीपैकी कोणतंही लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक ओळ सोडायची आणि कथेला सुरुवात करायची, म्हणजे तुमचं लक्ष छान आकर्षक होतं. चला नवीन पॅरेग्राफ सुरू करायचा. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, कारण राजकन्याची गोष्ट आहे म्हणजे हे खूप वर्षापूर्वीची. अशा प्रकारे आपण सुरुवात करायची. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगधसेन राजाची एक चंद्रसेना कन्या होती. आता इथे 2-3 वाक्य झाले असते, पण ही गोष्ट खूप मोठी होणार आहे आणि 5 मार्कासाठी म्हणून हे 2-3 वाक्याचं एकाच वाक्यामध्ये आपण केलेलं आहे. मगधसेन राजाची एक चंद्रसेना नावाची एक कन्या होती. तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता. ती खूप हट्टी होती. दररोज काही ना काहीतरी तिचा हट्ट असे. एक दिवस तिने न संपणारी गोष्ट ऐकण्याचा हट्ट धरला. राजाने खूप समजावले, पण काही उपयोग झाला नाही. ती ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी राजाने दवंडी पिटवली की, हे आता डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे. राजकन्येला न संपणारी गोष्ट ऐकायची आहे. जो कोणी तिला अशी गोष्ट सांगेल त्यास अर्धे राज्य बक्षीस व अयशस्वी ठरल्यास मृत्यूदंड दिला जाईल. आता काय दवंडी पिटवण्यात आली ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले आहे. तसेच काय दवंडी आहे ते व्यवस्थित इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर खूप लोकांनी प्रयत्न केला पण असफल झाले. आता इथून दुसरा पॉईंट सुरू झाला, त्यामुळे आता नवीन पॅरेग्राफ सुरू करायचा आहे. आता ते शेतकऱ्याबद्दल लिहायचं आहे ना आता आपल्याला. राहुल हा, आता तुम्ही ह्या पात्रालाही काहीही नाव देऊ शकता, राजाराम देऊ शकता, पण आता हा तरुण मुलगा आहे त्यामुळे इथे राहुल दिलेला आहे. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, जसं
राजाला नाव दिलेलं आहे मगधसेन, कन्येला नाव दिलेलं आहे त्याच्या म्हणजेच राजकुमारीला. आता हे शेतकऱ्याला तुम्ही काहीही नाव देऊ शकता. राहुल हा तरुण शेतकरी शेतात तयार झालेले धान्य कोठारात भरण्याचे काम करत होता. इतक्यात एक चिमणी आली व एक दाना घेऊन उडून गेली. मग दुसरी, मग तिसरी चिमणी. हे पाहून राहुलने काही विचार केला. आता इथे डॅश डॅश झालं म्हणजे पहिली चिमणी आली, दुसरी चिमणी आली, तिसरी आली, म्हणजे चिमण्या येतच होत्या आणि दाना घेऊन जात होते. म्हणजे इतकं पूर्ण लिहिण्याची इथं गरज नाही, कारण आपली गोष्ट खूप मोठी होईल. 5 मार्कासाठी आहे फक्त. हे पाहून राहुलने काही विचार केला. तो राजवाड्यात राजकन्येला गोष्ट सांगण्यास आला. म्हणजे त्याच्यावर त्याने विचार केलं आणि त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट आली. तर आता तो राजकन्येला गोष्ट सांगण्यास आला. राहुलने आता नवीन पॅरेग्राफ. आता हा दुसरा प्रसंग आहे, तर तो राजवाड्यात आलेला आहे. राहुलने राजकन्येला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. धान्याचे एक भले मोठे कोठार होते. छान त्याने आकर्षक सुरुवात केली. ते पाहून एक चिमणी आली व एक दाना घेऊन उडून गेली. आणखी एक चिमणी आली व दाना घेऊन उडून गेली. राहुलच्या गोष्टीतील चिमण्या संपत नव्हत्या. गोष्ट ही पुढे सरकत नव्हती. शेवटी चंद्रसेना कंटाळली. तिला आपली चूक समजली. राहुलला अर्धे राज्य बक्षीस मिळाले. आता अर्ध्याच्या नंतर पूर्णविराम आलेला आहे, चुकून आलेला आहे तो, कारण वाक्य मिळालेच्या नंतर पूर्ण झालं तर तिथे पूर्णविराम द्यायला पाहिजे. हे तुम्ही करेक्शन करून घ्या. इथे गोष्ट संपली, कारण तिच्या लक्षात आलं. आणि शेवटी तात्पर्य लिहिणं आवश्यक आहे. 1 मार्क मिळतो तात्पर्याला. बुद्धीचा उपयोग केल्याने माणसाचे भाग्य उजळते. म्हणजे इथं काय आहे, तात्पर्य काय आहे या गोष्टीचा, की हा जो शेतकरी होता त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग केला आणि तो अर्ध्या राज्याचा मालक झाला. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर भाग्य उजळले. अशा प्रकारे तात्पर्य वाक्यामध्ये लिहायचं आहे आणि शीर्षक शब्दांमध्ये लिहायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. छानपैकी गोष्ट लिहा. धन्यवाद.